राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र अखेर राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज असं सांगितलेलं आहे की आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे, कारण की आता शेतकरी आर्थिक परिस्थिती होते, कारण की आता पीएमओ नमोचे हप्ते तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये बघा 4,000 रुपये जमा झालेले आहे का, आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। आता पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेसंबंधित अपडेट आलेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेलंच आहे, परंतु आता पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून बघा डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे आता रक्कम बघा जमा सुद्धा झालेली आहे। डीबीटी अंतर्गत बघा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल, फार्मर आयडी अभावी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झालेला नाही, कारण की शेतकऱ्यांनी जर फार्मर आयडी काढलेले असेल तर त्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम सोडण्यात आलेली आहे। जे शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना पूर्णपणे आता रक्कम मिळून गेलेली आहे, म्हणजे यामार्फत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण की आता पूर्णपणे रक्कम आज बघा डीबीटी मध्ये सोडण्यात आलेली आहे। फक्त येत्या 2 ते 3 तासामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले आहे अशा शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम मिळालेली आहे। जे शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घेणे व या संबंधीचं एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आलं आहे। ई-केवायसी जर केली तर, परंतु ई-केवायसी केली तर रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार आहे। बघा ई-केवायसी जर केली तर रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार आहे। फार्मर आयडी काढली तरी ही रक्कम जमा होते। बघा यामध्ये शासनाने नवीन एक पर्याय आणलेला आहे, जर तुमची ई-केवायसी केली तर रक्कम पूर्णपणे जमा होते, अन्यथा रक्कम जमा होत नाही। बघा जर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। ई-केवायसी केली तर डीबीटीचा मार्ग पूर्णपणे मोकळा होतो। बघा डीबीटीचा मार्ग मोकळा झाला तर 1 ते 1.5 तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होऊन जाईल। बघा यामध्ये बघा फक्त 3च बँका मध्ये रक्कम येते। बघा या 3 बँका कोणत्या आहेत तेही बघणार आहोत। पात्र जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेतकरी असाल यामध्ये बघा फक्त बघा यामध्ये 3 टप्पे करण्यात आलेले आहे। पहिल्या टप्प्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार आहे। बघा पहिल्या टप्प्यातील जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा केली गेलेली आहे। जे अपात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी नाराजी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढले नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेणे व जे अपात्र शेतकरी आहेत त्यांनी लवकरात लवकर ही कामे करून घेणं। बघा पात्र जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम सोडण्यात आलेली आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विम्याची 32,000 रुपयेपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बघा जमा झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर आताचं डीबीटीचं बटन दाबून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। बघा यामार्फत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे, कारण की खूप दिवसांनी प्रतीक्षित होते शेतकरी की पैसे केव्हा मिळणार, परंतु आता पैशाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वितरण झालं असून पात्र जिल्ह्यामध्ये रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली आहे। बघा बहुतांश शेतकरी यापासून अपात्र करण्यात आलेले होते, परंतु जर जे शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। ई-केवायसी केली तर बघा ई-केवायसी केली तर रकमेचं पूर्णपणे आता वितरण होतं, अन्यथा वितरण होत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घ्या, अत्यंत आवश्यक कामे आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला डीबीटीचं काम करणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्हाला नमोचा बघा नमो प्लस पीएम चे हप्ते पाहिजे असतील तर लवकरात लवकर ही कामे करून घ्या, अत्यंत आवश्यक आहे। आता तर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले ज्या शेतकऱ्यांना जी कामे करून घेतली अशा शेतकऱ्यांना पूर्णपणे आता वितरण होणार आहे। बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर ही कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। ही कामे जर नाही केली तर तुम्हाला वंचित राहावं लागेल। बघा यापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल व यासाठी तुम्ही अपात्र सुद्धा ठरू शकता। त्यामुळे लवकरात लवकर ही कामे करून घ्या,
जर ही कामे केली तर रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती, म्हणजे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम बघा जमा केली जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत. बघा जिल्ह्यांची यादी आपण बघत चला. आता यामध्ये बघा सर्वप्रथम जिल्हा आहे म्हणजेच की बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे वितरण झाले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा आले असतील. बघा जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठा दिलासा म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वितरण झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा बघा आर्थिक दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 35,000 रुपयेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती काही शेतकऱ्यांना 15, काही शेतकऱ्यांना 20, काही शेतकऱ्यांना 25, तर काही शेतकऱ्यांना 30-35 अशा 5 ते 6 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आता रकमेचं पूर्णपणे आता वितरण होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 45,000 पर्यंतची रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे. बघा यामध्ये बहुतांश शेतकरी अपात्र सुद्धा ठरण्यात आलेले होते, परंतु शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता लवकरात लवकर ही कामे करून घ्या. अत्यंत आवश्यक ही कामे आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तरी लवकरात लवकर ही कामे करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कामे जर नाही केली तर तुम्हाला यापासून वंचित राहावं लागेल व तुम्हाला हप्तेसुद्धा मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कामे केली नाही तर लवकरात लवकर ही कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही कामे लवकरात लवकर करा, कारण की आता रक्कम जर तुम्हाला पाहिजे असतील तर लवकरात लवकर ही कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बहुतांश शेतकऱ्यांचा फार्मर आय डी अभावी त्यांना अनुदान मिळालेलं नाही, परंतु आता तुम्हाला जर अनुदान पाहिजे असतील तर फार्मर आय डी KYC करून घेणं कंपल्सरी आहे. फार्मर आय डी म्हणजे की शेतकरी ओळखपत्र. बघा शेतकरी ओळखपत्र म्हणजेच की फार्मर आय डी. शेतकरी मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे बघा जिल्हा नक्की कमेंट करा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. फार्मर आय डी काढलेला नसेल तर लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या. फार्मर आय डी अभावी बहुतांश शेतकरी अपात्रसुद्धा ठरवण्यात आलेले आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या. फार्मर आय डी काढलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होते. बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही, परंतु शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता बघा जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. भेटत राहू अशाच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.